गाईज, कसे आहात? मजेत ना? महाराष्ट्रीयन गृहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग करतेय. श्रावणीने केलेली आहे आणि हे बघा ह्याचं काय चाललंय, प्रॅक्टिस करतो ब्लॉगिंग करायची. तुम्ही हे बघू शकता. आज आम्ही आपल्या रिक्षामध्ये चाललेलो आहे. इतकं भारी वाटतंय ना हा व्ह्यू. कसलं भारी वाटतंय, कसलं भारी वाटतंय ना हे. कसलं भारी वाटतंय बघा. पूर्ण डोंगर बघायला इतकं भारी वाटतंय. आणि आपल्या इकडे झेंडा मस्तपैकी फडकतोय. नमस्कार, मी अश्विनी महाराष्ट्रीयन गृहिणीमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ हा खूप छान आहे, तो पूर्ण बघा. कारण की ह्यामध्ये मुलांनी खूप मजा मस्ती केली आहे आणि मुलं खूप आनंदात होते. खूप दिवसानंतर मुलं घराच्या बाहेर पडल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता आणि त्यांना बघून आम्ही दोघंही खूप आनंदात होतो. तर मुलांनी खूप मजा घेतली आहे. तर ते तुम्ही हा रिअल आवाजामध्ये बघा. मजा येते बोगद्यामध्ये आम्हाला. अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत कावळ्याला. बोगद्यात कावळ्याला चाललोय आपण. कावळ्याला चाललोय का? हो बाबा, कावळ्याला चाललोय. हा, आता आम्ही चाललोय गेट कावळ्याला. तर आपण डायरेक्ट आता भेटूयात गेट कावळ्यामध्ये. तर चला. आणि आता आम्ही बोगद्याच्या बाहेर आलो होतो आणि इतकं पोट धरून हसत होतो कारण की ओमकार व्लॉगिंगची प्रॅक्टिस करत होता. आलो बघा बोगद्याच्या बाहेर. हे बघा, आपण तुम्हाला दाखवतो बाहेर पडायचं अजून. हे बघा बोगद्याच्या बाहेर आलो. अहो काय तो बोगद्याचा व्ह्यू, काय तो अंधार, काय सांगू. काय दिसतंय का तुम्हाला बाहेर पडलेलो का? दिसलं का? अहो आलो या का? अहो थांबा, मी तुम्हाला आता डायरेक्ट आपण खरं सांगू का, तुम्हाला तरी थोडा पुढचा व्ह्यू दाखवतो. एकदम मजेत हा व्हिडिओ बनवतोय. पण मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. खूप छान छान सुंदर व्हायरल हसन वेगळं नका काढू माझे. आता यांचं इकडं बघा, इकडं काय चाललंय त्याला दाखवतो. हे बघा, त्यांचा मेकअप चालू आहे. तर पेट्रोल पंपावर आम्ही इथं CNG भरण्यासाठी थांबलो होतो आणि खूप लाईन असल्यामुळे तेवढ्या वेळात मी हिची वेणू घालून घेतली. कारण की आमचं सकाळी कुठं बाहेर जायचं नियोजन नव्हतं. आम्ही अचानक निघल्यामुळे आमचा खूप गोंधळ झाला आणि त्यात हिचे केस ओले होते. त्यामुळे मी तिची आत्ता वेणी घालते. आणि इथं पेट्रोल पंपावर वॉशरूमला गेलं मला काहीतरी खूप छान असं युनिक दिसलं आणि ते मला खूप आवडलं, म्हणून मी तुम्हाला ते दाखवते. तर हे बघू शकताय तुम्ही, हे वॉश बेसिन खूप छान असं आणि मला युनिक काहीतरी वाटलं. खाली 3 टायर ठेवून स्टीलचं टोपलं ठेवून त्याचं प्रॉपर त्याला बेसिनचा लुक दिला होता. तर मला ते खूप आवडलं. आणि त्याचा मेन म्हणजे नळही खूप अँटिक होता, की जे आपण पेट्रोल भरतो त्या पाईपाचा इथं नळ बनवला होता. फक्त मी चालू करून तुम्हाला दाखवायचं विसरले, पाणीही येत होतं त्यात. मला तर ही वॉश बेसिनची आयडिया खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तिथे जाऊन बघा, वॉश बेसिन सुंदर आहे. भारी आयडिया आहे ना. इतकं मस्त वाटायला लागलं ते की काहीतरी आयडिया असं आपण म्हणजे ह्याच्यामध्ये पण करू शकतो आहे की नाही. घरगुती पण कधीतरी करू शकतो ना. काय म्हणणं आहे तुमचं त्याच्यावर? एकदम मस्त असं सुंदर. खाली एकावर एक आहे ना 3 टायर ठेवून त्याच्यामध्ये एक टोपलं ठेवून त्याला प्रॉपर बेसिन सारखा लुक दिला होता. तर ते खूप छान वाटत होतं, म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर केलंय. तर आता चला, आमचंही पोट भरलंय. खूप भारी होता. हा, पण त्यांना नळ पण दाखवलंय ना मी. आणि खरं त्यांची भारी होतं त्यांचा. आणि खरं सांगायला आम्ही खूप दिवसानंतर असं बाहेर पडलोय. खूप दिवस झाले आणि मुलांना थोडासा बदल म्हणून आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत. आणि ह्याच्या आधी आम्ही इकडं भरपूर वेळेस आलोय, पण त्यावेळेस आम्ही 2 व्हीलरवर यायचो. आमच्याकडं रिक्षा नव्हती आणि फर्स्ट टाइम आमचा हा प्रवास, रिक्षातला प्रवास आहे. कसं वाटतं दीदी तुला? सेकंड टाइम ग. सेकंड टाइम. रिक्षा आपण नवीन घेतली होती तेव्हा. ज्यावेळेस रिक्षा घेतली होती त्यावेळेस आलो होतो. त्यानंतर आता 1 वर्षांनी आम्ही परत इथं आलो. खरं सांगू का, 4 व्हीलर पण आहे. तर पण त्या 4 व्हीलरमध्ये मला अशा उलट्या वगैरे होतात. मला 4 व्हीलर AC-मुळं मला AC सहन होत नाही, त्यामुळे मला उलट्या होतात. तर त्यामुळं मी रिक्षा ही बेस्ट वाटते मला. काय रिक्षापेक्षा बेस्ट 2 व्हीलर मस्त वाटते. तर
व्हिडिओ स्टॉप करते. खूप छान हवा बसली आहे आणि आता मस्त मजा घेतो आम्ही ह्या वातावरणाची. आणि डायरेक्ट आता जिथं आपण जाणार आहे तिथं गेल्यावरच मी ब्लॉग चालू करेन. तर आम्हाला एवढी ब्लॉगिंग करायची सवय नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन येतं आणि पब्लिक प्लेसमध्ये तर खरंच खूप जास्त टेन्शन येतं, त्यामुळे मी नाही गेला वाटतं आम्हाला. तर आता लोकेशनवर आपण आलेलो आहे आणि इथं माझ्या केसांचा अवतार खूप विचित्र झाला आहे, तर मी तुम्हाला ते सगळं बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आता आम्ही इथं पोहोचलोय आणि इथं आमच्या आता मम्मी लागली मेकअप करायला. मेकअप करायला नाही लागले, हे बघा त्यांना सांगितलं की मी केस खूप खराब झाले. आणि आपल्याला हे बघा एका साईडनी गाडी मोड जरा खराब म्हणून दररोज लोक होत नाही. मला बाहेर कसं निघायचं मी उडी मारून. हे बघा झाला मस्त की आपलं जरा लॉक. तर इथे चाललंय फोटो. झालं का? तर इथं मी थोडंही व्हिडिओ घेऊ शकले नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे हे ठिकाण बघून बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं असेल की हे ठिकाण कोणतं आहे. तर हे आहे केतकावळ्याचा बालाजी. तर बालाजीला आम्ही गेलो होतो आणि तिथं तुम्हाला तर माहितीच आहे, जे गेलेत त्यांना माहिती आहे की इथं मोबाईल जमा करतात. तर इथं मोबाईल जमा केल्यामुळे आम्ही काही शूट घेऊ शकलो नाही. त्यानंतर आम्ही लाईनीत लागून दर्शन घेतलं, त्यात खूप वेळ गेला आणि त्यानंतर वरती जाऊन आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यात आम्हाला भरपूर उशीर झाला, कारण की आम्हाला आणखीन पुढं पण जायचं होतं आणि त्यात पाऊस पण येत होता. मग त्यासाठी मी जास्त व्हिडिओ घेतला नाही, तर जेवढा घेतला तेवढा मी इथं जॉईन केले. आणि आता आम्ही आलोय नारायणपूरमध्ये. तुम्हाला डायरेक्ट मधला व्ह्यू काहीही बघायला भेटला नाही. मी फक्त मोबाईल धरला आणि कॅमेरा ऑन करायचा विसरून गेले. तर आता इथं आम्ही पेढ्याचा प्रसाद घेतला आणि आम्ही जातोय मंदिराकडे. तर असं वाटलं होतं की पावसामुळे कुणीही नसेल, जास्त गर्दी नसेल, पण तरी बरीच अशी गर्दी होती. इथं भरपूर लोक आले होते. तर आता आम्ही जातोय दत्त मंदिरामध्ये. आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही मंदिरात गेलो. पहिल्यांदा इथं खूप चिखलाचा राडा असायचा, आता खूप छान केलं आणि स्वच्छता पण भरपूर केली आहे. तर आता आम्ही मंदिरात गेलो आणि आता शूट घ्यायला जमतंय का नाही मला माहिती नाही, तरीही मी कॅमेरा चालूच ठेवलेला आहे. आणि हे बघू शकताय, मला सगळ्यात जास्त इथलं हे आवडतं. तिथं इतकं छान गुरुचरित्राचे अध्याय स्टेप बाय स्टेप लावलेत, त्यातली माहिती सांगितली. खूप छान वाटतं हे बघितल्याच्या नंतर. कथासार पण भरपूर मस्त लिहिलाय. तर आता इथं जमलं तर मी पुढंही व्हिडिओ घेईन आणि तुम्हालाही श्री गुरुदत्तांचं दर्शन घडवेल. तर चला, आता लाईट गेली आहे. आणि हा इथं आहे श्री गुरुदत्तांच्या पादुका. हे औदुंबराचं झाड तुम्ही बघू शकता. आता पूर्ण दिसत नाही पण किती छान ह्याची रचना केलेली आहे आणि मस्त दिसतं हे. तर आता मी ह्याचं दर्शन घेते. आम्ही थोडा वेळ म्हणतात ना तो विसावा करायचा, तो विसावा घेतो. छान. तर तुम्ही हे कुत्रं बघू शकताय की जेव्हापासून आम्ही तिथं बसलो तेव्हापासून ते तिथंच होतं आणि नंतर उभं राहिलेलं. आम्ही बसल्याच्या नंतर तेही बसलं. मग मी त्यानंतर आम्ही प्रसाद काढला आणि प्रसाद दिला. माणसाला द्यावं देण्यापेक्षा मुक्या प्राण्यांना दिलेलं केव्हाही चांगलं. कधी, कारण की तिथं आम्ही एक दोघांना दिला तर कुणी घेत होतं, कुणी घेत नव्हतं. त्यामुळे मी कधी आता कुणाला देत नाही. एकदा दोनदा तसं झाल्यामुळे मग मी तिथं ठेवला, त्यांना प्रसाद दिला, त्यांनीही खाल्ला आणि छान वाटलं. जसं काही दत्तगुरूच आपल्यासोबत आहेत असं वाटत होतं. आम्ही जोपर्यंत तिथं बसलो तोपर्यंत ते आमच्या जवळच होतं. आम्ही उठून निघालो त्यावेळेसच ते आमच्याबरोबरच ते कुत्रंही बाहेर आलं आणि आता आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो होतो. तिथं विसावा म्हणून थोडासा विसावा केला आणि बाहेर आल्यावर दिसले गजरे तर माझ्याकडे ऑलरेडी आहेत, पण तरीही दिसल्याच्या नंतर आपल्याकडला घेण्याचा मोह कधी आवरत नाही. तसं माझं झालं. मी एकच गजरा घ्यायचा होता. एक म्हणता मी तीन चार घेतले ना, 3-4 गजरे घेतले आणि आमचा आता परतीचा प्रवास चालू झाला. आणि परतीचा प्रवास चालू झाला तर मध्येच काही लोक दिसले आम्हाला तिथं आणि छान असं फोटो काढण्यासाठी मस्त असं रम्य वातावरण होतं आणि माणसंही तिथं फोटो काढत होते. मग मीही तिथं फोटो काढले आणि खरं तिथं जाताना बघा मला एक असं फूल दिसलं, एकच फूल आणि त्याला एकच पान. तर हे बघू शकता हे कशाचं फूल आहे हे माहिती नाही आणि मी पहिल्यांदाच बघितलंय. तर तुम्हाला मी त्याचं पान दाखवते. तर हे बघा त्याचं पान, एकच पान आहे आणि तेही अगदी जमिनीला चिटकून. तर बघा
कमळाच्या पानासारखं त्याचं पान वाटत होतं आणि फूल पण खूप छान वाटत होतं. इतके फुलं तिथं, सगळ्या फुलांनी असं मस्त असं वातावरण झालं होतं आणि त्या फुलांनी खरंच खूप छान वाटत होतं. मग तिथं आम्ही थोड्या वेळ फोटो काढले आणि इतके छोटे छोटे धबधबे तिथं वाहत होते, पण तिथं काही जायचं कोणीच डेअरिंग केलं नाही आणि मस्त थोडेसे आम्ही फोटोशूट केलं आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत.